नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सुप्रिया सुळे यांच्या जवळपास बहुतेक मुलाखती अगदी त्या इन्फ्लुएन्सरला दिल्या असतील, यूट्यूब चॅनलला दिल्या असतील, त्या मी बघितलेल्या आहेत. कारण कंटेम्पररी पॉलिटिक्स हे समजण्यासाठी आणि त्या वेगवेगळ्या विषयावरती किती बुद्धिमान पद्धतीनं मुद्दे मांडत असतात ते समजून घेण्यासाठी या मुलाखती बघणं आवश्यक असतं. आणि त्यातनं माझं एक आकलन आहे की तू मय ह्या प्रश्नावरती त्यांना जर प्रश्न नाही विचारले तर मग त्यांच्याशी संवाद ही एक वैचारिक पर्वणी असते. आणि ती पण असं आहे की आत्ता ह्या निकालानंतर असं म्हटलं जातं की तुमचा जो काही विजय आहे तो महाराष्ट्राचा किंवा देशपातळीवर तो एका फाल्स नॅरेटिव्हवरती सेट झाला आहे. घटना बदलणार नाही, घटना बदलणार होते ते. फॉल्स नॅरेटिव्ह कसा? 2 खासदार भारतीय जनता पक्षाचे हे सातत्याने हे बोललेले आहेत. आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वीच पुन्हा एकदा स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाकडूनच आलं की जर 400 पार झाले असते तर आम्ही घटना बदलली असती. त्याच्यामुळे तो फॉल्स नॅरेटिव्ह त्यांना सूट होत नाही म्हणून तो फॉल्स नॅरेटिव्ह झाला. पण नंतर पंतप्रधान गेले आणि त्यांनी संसदेमध्ये जाऊन ती दृश्य देशांनी बघितली. नंतर नाही, त्याचा सन्मान करणे आणि त्याच्यात बदल आणणे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला मनापासून असं वाटतं की तो एक छुपा अजेंडा आहे आणि वेळोवेळी तो प्रकट होत राहतो? नाही, छुपा अजेंडा नाहीच आहे. तो अजेंडा आहे. तो जे त्यांच्यातले काही लोक आहेत ते बोलून दाखवतात आणि काही बोलून दाखवत नाहीत आणि काही तुमच्या भाषेमध्ये ऑफ रेकॉर्ड बोलतात त्या गोष्टी. पण मग तो छुपा अजेंडा महाराष्ट्रात पराभूत झाला 2024ला. नाही, बऱ्याच गोष्टी होत्या. एकतर महाराष्ट्र किंवा कुठलंही राज्य हे खूप स्वाभिमानी असतं. ज्या पद्धतीने आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा तुम्हीच पॉप्युलर केला, सगळं पॉप्युलर नाही केला, इट्स अ फॅक्ट. त्यामुळे एक आईसचा एक इश्यू सातत्याने झाला आणि ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले, घरं फोडली, त्यानंतर हे एक इमोशनल इश्यू झाला. दुसरा एक किंवा त्यांची स्ट्रॅटेजी चुकली म्हणायचं. आणि दुसरी गोष्ट जी सातत्याने तुम्ही सगळे इग्नोर करता आणि हा माझा आरोप आहे मीडियावरती. आणि याचं कारण असं की इकॉनॉमिक इश्यूज, मला हेही मान्य आहे की शेवटी व्ह्युअरशिप मॅटर्स. माझं खूप आयडियलिस्टिक असतं की म्हणजे कमी सर्क्युलेशन जरी असलं तरी काही वर्तमानपत्र मी तीच वाचते, कारण का त्याच्यात मला काहीतरी टेक होम मिळतं. तर मी त्या बाबतीत जरा ओल्ड फॅशन आणि इनफॅक्ट माझं तर मत असं आहे की वैचारिक भूमिका फार प्रबळपणे मनात असलेला एकमेव नेता म्हणजे सुप्रिया सुळे. ॲटलिस्ट महाराष्ट्रात म्हणजे कंटेम्पररी पॉलिटिक्समध्ये अजिबात नाही. पण आणि हे काही प्रेझिंग नाही. मला माहिती आहे तुम्ही वेळोवेळी काय भूमिका घेऊन स्टँड नाही, माझं एवढंच मत आहे की ज्या पद्धतीने म्हणजे माझं ठाम मत आहे की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे जरी हॅमर चॅनल्सवर नसतील झाले ना, ते सबकॉन्शियसली होतात. मी माझ्या घरातलं उदाहरण सांगते. माझ्या आईनी आणि मी का कम्पॅरेटिव्ह करते की शेवटी जेव्हा आपण म्हणजे आपल्याकडे काय झालं अनफॉर्च्युनेटली, लीडरशिप, नेता म्हणजे कोणीतरी कुठेतरी प्लुटो किंवा वरून पडलेला ज्याला काहीतरी स्पेशल आहे असं एक काहीतरी वेगळं एक मत आपल्याकडे झालं. आणि थोडंसं ते फ्युडल त्या बाजूनी थोडंसं समजलं जातं, विच इज नॉट द केस. पॉवर इज अ टूल. सत्ता फक्त एक साधन आहे लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी. तेवढंच काम आहे त्या साधनाचं. तर ज्या पद्धतीने मला आठवतं आहे 2014मध्ये मला, आणि म्हणून मी कम्पॅरेटिव्ह सांगते की, आणि मी एवढी काय त्यांच्यासारखी नाही की 70 वर्षात काही नाही झालं किंवा 10 वर्षात काही नाही झालं असं मी कधीच म्हणणार नाही. कारण की टू बी प्रॅक्टिकल. प्रत्येक सरकार काहीतरी चांगलं काम करतं, कारण का गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. सगळीच सरकार सगळ्याच वाईट गोष्टी करत निरंतर चालणारी अर्थातच काही गोष्टी कंटिन्युटी असतात. म्हणजे हे जे काही अनेक चांगले सेक्रेटरीज आहेत ते कुठलंही सरकार आली तर ते इफेक्टिव्हच असतात. एखादा कलेक्टर म्हणजे सरकार बदललं म्हणून त्याचा कॉम्पिटन्स नाही कमी होत. पॉलिसीमध्ये कदाचित ट्विकिंग होत असेल पण तो एफिशियंटच कलेक्टर असतो, एफिशियंटच पोलीस अधिकारी असतो. सो इट इज कंटिन्युटी. त्यामुळे हा जो एक नॅरेटिव्ह असा गुळगुळीत झालेला शब्द गेल्या 10 वर्षात आणि आता होईल पुढचे 5 वर्ष यांचं सरकार जर अजून 5 वर्ष टिकलं तर, की सातत्याने की आधी काहीच नाही झालं असं होत नाही. पहिला मुद्दा. दुसरा 2014मध्ये मला अजून आठवत आहेत ते दिवस, म्हणजे 12, 13, 14 साधारण, महागाई आणि भ्रष्टाचार ह्याचं इतकं मोठं वादळ आलं होतं. आणि माझी आई स्वतःची जी एका
काँग्रेस विचाराच्या घरात राहते, म्हणजे त्याच विचाराचं घर आहे. आणि त्या घरामध्ये राहून आम्ही कधी बाहेरून आलो की माझी आई म्हणायची 2014 तुम्ही हारणार आहात. म्हणलं आमच्याच घरात बसून आमचीच आई आम्हाला सांगतेय की तुम्ही हारणार आहात. याचं कारण एवढंच होतं, ती म्हणायची महागाई प्रचंड झाली आहे, तुम्ही ती अड्रेस करत नाही. अँड शी इज टॉकिंग लिमिटेड ऑफ फूड इन्फ्लेशन. ती काय मोठं ग्लोबल किंवा असं काही विचार करत नाही. ती एक मराठी महिला आहे जिला असं वाटतं पेट्रोल वाढलं आहे, माझी भाजी वाढली आहे, माझी कोथिंबीर वाढली आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तिला वेदना देतात. सो त्याच्यामुळे त्यावेळेस आणि ह्या इलेक्शनमध्ये ती आम्ही कधी भाषणं करून आली की म्हणायची तुम्ही ही भाषणं करताय, लोक महागाईला कंटाळलेत. आणि मी म्हणायची अगं पण कोणीच बोलत नाही, कोणीच लिहित नाही. तिचं तुम्हाला असं वाटतं तुम्ही वास्तवतेपासून दूर आहात याचा अर्थ. म्हणजे आम्ही वास्तवतेपासून जवळ आहोत. तर ती म्हणली महागाई हा एकच मुद्दा आहे जो या सरकारच्या विरोधी जाईल. आणि मग हे सगळं करप्शन हे खूप डिस्रप्शन लोकांना आवडत नाही. आणि माझंही ठाम मत आहे की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हा कदाचित एका खूप क्वायट लेवलला सुप्तपणे तो समाजात इम्पॅक्ट करत आलेला आहे. या इलेक्शनला तुम्ही कुठलंही नॅरेटिव्ह म्हणू नका, पण सर्वसामान्य ह्या देशातला माणूस महागाईला खरंच कंटाळलाय. दूध माझ्या मतदारसंघात शेतकऱ्याला 22, 23, 24 रुपये मिळतं. आणि तुम्ही जिथे पुण्या मुंबईत आपण सगळे राहतो, घरं आहेत आपली तिथे किती 75 रुपये 72, आता परत 2 रुपये वाढवले. म्हणजे ती 50-55 रुपयाची गॅप आहे. ती काय ट्रान्सपोर्टमध्ये फक्त जात नाही. मग हे मधले पैसे इतके येतं जात आहेत कुठे? आणि जात असतील तर ते परवडत नाही आहे. म्हणजे ना शेती परवडते ना कन्झ्युमर. मग आणि ही गॅप फक्त मी खूप वेळा ट्रेंड काय बघते, मी कन्झ्युमर प्रोडक्ट्सचा ट्रेंड बघते. म्हणजे मी नुसतं आता गोदरेज कंपनी, आता तुम्ही म्हणा गोदरेजचा राजकारणाचा काय, अरे इट्स मोस्ट इंटिग्रेटेड. त्यांचे जे प्रोडक्ट्स असतात, म्हणजे मी तुम्हाला गंमत म्हणून सांगते, ज्याला मलाही आश्चर्य वाटलं होतं की एक प्रॉडक्ट आहे गोदरेज शॅम्पू बनवतो, अनेक घरात शॅम्पू असतो, पण आज ग्रामीण भागात त्या शेवटच्या गावात गेला तरी कंडिशनर मिळतो. दिस इज अ न्यू इकॉनॉमी. कंडिशनर कधीच मिळत नव्हतं. असा क्लिप बसून एक गेल्या 5-10 वर्षातली गोष्ट आहे कंडिशनर. आणि ग्रामीण भागात मोबाईल पोचला एक वेळ नसेल, बाकी ते जलजीवन मिशन नाही पोचले, पण कंडिशनर आणि शॅम्पू पोचलाय क्लिप केलेला त्या छोट्याशा दुकानात. वेल्ल्यामध्ये मी तो आणि म्हणून मी जेव्हा गावात जाते ना पहिलं तिथली दुकानं बघते, दुकानात काय काय अवेलेबल आहे. इट गिव्स यू द सेन्स ऑफ द इकॉनॉमी. आणि मी पहिल्यांदा जेव्हा बघितलं मी म्हणलं, पण मी विचारले कंडिशनर कशासाठी वापरतात तो? ते म्हणले ताई शॅम्पू वापरायचा, नंतर कंडिशनर वापरायचे, केस चांगले राहतात. आय वॉज टेकन अ बॅक की त्याला हेही माहिती होतं. तुम्हाला वाटेल किती बायकी, इट्स नॉट बायकी, इट्स अ व्हेरी सिरियस. यू आर टॉकिंग अबाउट व्हेरी सिरियस इकॉनॉमी, हाऊ इट्स अफेक्टिंग ऑन द लास्ट बॉटम ऑफ द पिरामिड. आणि ते स्टेपल करून ते काय 2 बाटल्या नाही विकत घेत. ते त्याला एक छोटीशी पिशवी कंडिशनरची वगैरे, ते बरोबर म्हणजे हॅट्स ऑफ टू गोदरेज और आपले युनिलिव्हर हु हॅज डीप मार्केटिंग. आता त्यांचे हे जे प्रॉडक्ट्स आहेत हे कसे बिहेव करतात त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये आणि त्यांच्या रिपोर्ट्समध्ये दिसतं की ते खाली गेले म्हणजे समजायचं देर इज रुरल डिस्ट्रेस. ते वरती गेले, दीज आर लक्झरी आयटम्स. म्हणजे ते शहरात नसतील पण ग्रामीण भागात दीज आर लक्झरी आयटम्स. त्यामुळे हे सगळं दाखवतं आपल्याला की इकॉनॉमी कुठे चालली. आणि त्या इकॉनॉमीमध्ये आज भारतामध्ये देर इज फायनान्शियल डिस्ट्रेस. तर मग तो डिस्ट्रेस तुम्ही करता. डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम जे सरकार झालंच नाही. जीएसटी मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्याला जीएसटीची गरजच नाही आहे ह्या आपल्या देशात. आणि परदेशात सिंगापूरमधून तुम्ही जीएसटी घेतलं, 1 नेशन 1 टॅक्स. सो महागाई शेतकऱ्यांच्या बद्दल 100%. बेरोजगारी इन्व्हेस्टमेंट्स येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये त्या का दुसरीकडे जात आहेत ते बघा. एक काळ मला अजूनही आठवतं, पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, काल वेगळा होता. वी वर ऑलवेज अ स्टेट अहेड ऑफ इट्स टाइम. म्हणजे MIDC इन्व्हेस्टमेंट असतील, हां इट वॉज ऑलवेज व्हेरी. आज महाराष्ट्र कुठे उभा आहे. आणि मी असं म्हणणार नाही की ह्याच सरकार, वी कलेक्टिव्हली हॅव टू थिंक ऑफ द स्टेट. म्हणजे आम्ही विरोधात असलो तरी आम्ही पण त्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे की आता हिंजवडी, आय टेक ओनरशिप ऑफ इट, की हिंजवडी मधल्या 30 ते 40 कंपन्या जर बाहेर जाऊ पाहता, आय हॅव टू डू एव्हरीथिंग इन माय पॉवर टू स्टॉप इट. की का हिंजवडीच्या कंपनीज बाहेर जात आहे जेव्हा एवढी चांगली इन्व्हेस्टमेंट, 6 लाख लोक इनडिरेक्ट डायरेक्ट हिंजवडीत काम करतात. त्यांचे छोटे छोटे, आज मी वेळूला होते भोरमध्ये, विजेचा प्रॉब्लेम. वेळू
हे पुण्यापासून 10 किलोमीटर इनफॅक्ट चाकणला पण तो आहे असं पण विजेचा प्रॉब्लेम जी स्टेट सरप्लस पॉवर मध्ये आहे, का इथे तिथे विजेचा तुटवता. चितळे बंधू मोस्ट फेवरेट ब्रँड ऑफ द स्टेट, त्यांचं पण भोरला एक मोठं युनिट आहे, तिथे विजेचे कंप्लेंट्स का यावे. तुम्ही पुणे जिल्ह्यात आहात किंवा कुठल्याही जिल्ह्यात इतक्या वर्षामध्ये जर आपण विजेचा प्रॉब्लेम आज आपण अजूनही अड्रेस करू शकलो नाही, जेव्हा आपण क्लेम करतो की सरप्लस आहे, मग इट डझंट मीट लॉजिक. त्याच्यामुळे ह्या सगळे जे इश्यूज आहेत, मग एम्प्लॉयमेंट म्हणजे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि हे बाकीचं सेन्स ऑफ द होल स्टेट, म्हणजे 200 आमदारांचं जर सरकार असतं, बॉस मॅजिक. 200 आमदार इज नॉट अ जोक. तुम्ही काहीही पास करू शकता आणि राज्याच्या हितासाठी एक स्टेबल गव्हर्नमेंट. तर 200 आमदारांमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट नसेल तर मग जे आधीचे अलायन्सेस होते ते जास्ती चांगले होते, नंबर्स कमी होते पण जास्त इफेक्टिव्ह होते. शरद पवारांचा पक्ष नसता तोडला तर इट वुड हॅव बीन अ डिफरंट पिक्चर ऑल टुगेदर. हो, असं माझं वैयक्तिक मत आहे. माझं पण मत आहे, माझं मत आहे ते. म्हणजे मी अतिशय प्रांजळपणे ते करेन की कदाचित उद्धवजी आणि पवार साहेबांवर ज्या पद्धतीने त्यातल्या त्यात पवार साहेबांवरती, कारण काय, कारण उद्धव ठाकरेंच्या बद्दल काय झालं की त्यांचा पक्ष फोडला, ते चिन्ह वगैरे ते एक वेळा लोकांना ऍक्सेप्ट पण होतं. कसं ऍक्सेप्ट होतं. वडील पक्ष कोणी स्थापन केला, बाळासाहेब ठाकरेंनी. तो हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नुसता कुठल्या एका मुद्दा, तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा होता. हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना ते दिलं होतं मॅन्डेट, आणि त्या टीम मध्ये तुम्ही काम केलं होतं सगळ्यांनी. म्हणजे तुम्हाला उद्धवजींचं नेतृत्व मान्य होतं आणि बाळासाहेबांनी तो बाळासाहेबांचाच पक्ष आहे तो, त्यांनी हयात असताना मुलाला दिला. मुलांनी कसा चाल, मग मी ह्या बाबतीत राज ठाकरेंचं जास्ती कौतुक करेन. स्वतंत्रपणे, हो, स्वतंत्र पक्ष केला, चिन्ह चांगलं वाईट झाला प्रत्येकाचं आहे, पण त्यांनी तेवढी डिग्निटी आणि क्लास दाखवला की त्यांनी चिखल नाही केला. कौटुंबिक त्यांचे काय अडचणी झाले, नन ऑफ माय बिझनेस, आणि मला आवडत पण नाही कोणाच्या कुटुंबाबद्दल बोलणं, पण ज्या पद्धतीने आणि त्या दोन्ही भावांनी आपापली घरं केली आणि त्यातून त्यांनी यश अपयश हे प्रत्येकाचं. माझा प्रश्न सुटला, शरद पवारांच्या बद्दल असं नसतं केलं तर कदाचित चित्र वेगळं झालं असू शकतं. आणि मला वाटतं त्यांनी हे उठून फाईट बॅक करतील हे त्यांना, मला वाटतं अंदाजच आला नाही दिल्लीच्या लोकांना. पवार साहेब या वयात असं करतील, एकतर मग त्यांचं गणितच चुकलं, त्यांनी पवारांना ओळखलं नाही. शक्यता नाकारता येत नाही, पण म्हणजे दिल्लीतले पण लोक काय कच्चे खिलाडी नाही आहेत. आणि आयुष्यात म्हणजे कसं असतं की सक्सेस इज मेनी फादर्स अँड ते एवढे कच्चे खिलाडी नाही आहेत की त्यांनी हा प्रयत्न केला की पवार विरुद्ध पवार होईल, शरद पवार बारामतीमध्ये अडकून पडतील. पण ते सगळ्यात कमी वेळ बारामती दिला त्यांनी, तर आहेच सगळ्यात कमी वेळ. इट वॉज अ स्ट्रॅटर्जी. नो, म्हणजे मी तुम्हाला सांगू, हे मी म्हणजे ना मला काही लेखते किंवा अजित पवारांना कमी लेखते मी, त्याचा गैरसमज आपण खरंच करू नये, पण बारामती लोकसभा मतदारसंघ ना मला समजतो ना अजित पवारला समजतो, फक्त शरद पवारांना समजतो. हे माझं ठाम मत झालं या इलेक्शन नंतर, आणि हे मी म्हणजे एका स्क्रीनवर कबूल करते. याचं कारण असं की मी इथली लोकप्रतिनिधी, माझी खूप प्रेमाची नाती आहेत. म्हणजे मी जितका वेळ इथे घालवते त्याचा कमी वेळ नवरा आणि मुलांबरोबर घालवते, पण एक तो जो नॅरेटिव्ह बिल्ड होत होता की अरे बापरे आता काय होईल, म्हणजे सगळीच त्यांच्या बाजूला, सगळी यंत्रणा त्यांच्या कार्यकर्ते, नेते आणि चिन्ह, पक्ष, कार्यकर्ते, नेते, यंत्रणा, संस्था, आमच्याकडे काहीच नव्हतं. हम लोग फकीर थे, ऍक्च्युली फकीर थे. म्हणजे बारामतीत कार्यकर्ते कोण मिळतील ती 4 पासून सुरुवात झाली आणि मग ते कारवा बढता गया, आणि ते कारवा बढता गया असा होता ज्याला मी कधीच पाहिलं नव्हतं 18 वर्षात इथली खासदार. लोकांनी हातात घेतली असं म्हणतात. नो, क्लिअरली ह्याच्यात आमचं कुणाचं क्रेडिटच नाहीये. लोकांनीच हातात हे आणि पूर्ण लोकसभा मतदारसंघात म्हणजे पूर्ण, म्हणजे मलाही वाटलंच नव्हतं की बाकीच्याही तालुक्यांमध्ये इतकं भरभरून प्रेम. म्हणजे मला विचाराल तर हे इलेक्शन आणि याचा रिझल्ट म्हणजे माझ्यासाठी ॲक्च्युली हे जास्त कसं सांगू मी, मला जास्त जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी जास्त काम मला करावं लागेल. म्हणजे मी आधी एनिवे 15 दिवस राहायचे, पण मला असं वाटतं बापरे की किती कृतज्ञता, म्हणजे मी किती या लोकांचे आभार मानून किती नाही, की माझ्या सगळ्यात डोळ्यात नो आय एम इमोशनली इन्व्हॉल्ड इन देम.
माझं म्हणजे यांच्या घरातली सुखदुःख आमचं संघटना म्हणजे कुटुंब आहे ॲक्च्युली. म्हणजे जे सोडून गेले ना ते पण आत्ता मला भेटले तर मी त्यांच्याशी चांगले, आणि मी सगळ्या टीमला सांगितलंय हे अशा सुप्रिया सुळे तुम्ही कधी बघितले नसतील. मी काही हे माझ्या टीव्ही स्क्रीनसाठी बघत नाही. हाऊ इमोशनल शी इज नाउ. नो सी एव्हरीथिंग यू डोंट डू फ्रॉम द माइंड, यू थोडी चीज आहे दिल से. शरद पवारांची इमोशनल इन्व्हॉल्वमेंट या मतदारसंघात आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की त्यांना हा ना अजित पवारला समजला ना मला, कारण का मला असं वाटायचं की अरे बापरे सगळी यंत्रणा कसं आपलं होणार. पण तुम्ही साशंक होतात. अर्थातच होते मी, कारण का मला असं वाटायचं ना की असं यायचं की अरे एक सर्वे हो म्हणतोय, एक सर्वे नाही म्हणतोय, एक सर्वे असं म्हणतोय. अरे पण खरंच आहे, तू विचार कर ना, दूधसंघ त्याच्याकडे, बँक त्याच्याकडे, कारखाना त्याच्याकडे, सगळंच त्याच्याकडे, यंत्रणा त्याच्याकडे. 18 वर्ष तो माणूस या जिल्ह्याचा खासदार होता, पालकमंत्री. 18 वर्ष, नॉट अ जोक यार, इट्स अ लाईफ टाईम. आणि शिरूर आणि बारामती दोन्ही. मग मी कसं घडलं लोक, मी पुन्हा तुम्हाला सांगते की म्हणजे माझे वडील म्हणून नाही, पण महाराष्ट्राचं पॉलिटिक्स आणि शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा हे दोन्ही मतदारसंघ फक्त त्यांना कळतात. ना अजित पवारला कळत, ना मला पण कळत नाही, आणि अमोलला म्हणजे अमोलला म्हणजे मी अमोल बद्दलही प्रेमाने की अमोल आणि मी ठरवलं होतं की लढेंगे, जीतेंगे या हारेंगे, हम लोग लढने वाले. आम्ही त्याचं उतरलो होतो दोघं कि देखा जाएगा क्या होगा यार, वर्स्ट कम्स टू हार लेंगे, उससे ज़्यादा क्या होगा, लेकिन लढेंगे, असा ॲटिट्यूडने आम्ही. आणि जसं इलेक्शन जात गेलं मी अमोलला फोन करायचं, म्हटलं अमोल बोलले तुमचं सेटिंग आहे. आणि अमोल काय बोलतायत आहे. म्हटलं तुमचं सेटिंग आहे अजित पवार बरोबर, तुम्हाला एवढा इझी कॅन्डिडेट दिला, मला टफ कॅन्डिडेट दिला. घरच्या घरात हो आम्ही चेष्टा मस्करी करायचो, इतकी अडावदार म्हणायचं नाही हो खूप टफ आहे माझं इलेक्शन. म्हटलं अजिबात नाही तुम. आणि काय झालं नंतर अजित पवारांनी शिरूर सोडूनच दिलं इलेक्शन. फक्त बारामती, फक्त कारण 42 दिवस नॉन स्टॉप बारामतीत होते ते, 42 दिवस. अँड स्टील ही डिफिटेड. ही नोबडी, इट्स नॉट अ विन अँड अ लूज. असं मी असा विचारच करत नाही. माझं म्हणणं आहे की लोकांनी एक निर्णय घेतला, आणि मी हे फ्लोअर ऑफ द हाऊसवर ऑफिशियली पण म्हणते. दुसरा मुद्दा जो काल भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये चर्चेला आला तो म्हणजे फॉल्स नॅरेटिव्हचा पहिला मुद्दा तुम्ही क्लिअर केला. मनोज जरांगे यांचं जे आंदोलन झालं त्याचा अल्टिमेट बेनिफिट हा महाविकास आघाडीला झाला, आणि ते रिफ्लेक्ट झालं मराठवाड्यातल्या 8 जागा, सोलापूर, माढ्यामध्ये जे झालं. ते आरक्षण हा अनेक प्रश्नातला हा एक प्रश्न आहे. आणि आरक्षणाचं सगळ्यात जास्त रान कोणी पेटवलं? भारतीय जनता पक्षाने. आमच्या ह्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये मी आरक्षण रान म्हणजे बापरे रान पेटवलं होतं. आणि त्यानंतर मला नेहमी म्हणजे मला आठवतं ते एक माझ्या आयुष्यातले खूप चॅलेंजिंग इलेक्शन होतं, कारण का मी ज्या संस्कृतीत वाढले त्याच्यात हे सगळे जे अंतर आहेत ती मला माहितीच नव्हती. मी कधी त्याचा अभ्यासही केला नव्हता, कारण का मला असं वाटायचं की मी लिबरल इंडिया रिप्रेझेंट करते, तर मी ह्याच्यात नाही अडकणार, आणि मला अभ्यासही करायचा नाही त्याचा. म्हणून मी मुद्दामून त्या काळात ते म्हणायचं नाही असं होत नाही. म्हणजे मला असं नेहमी माझे डॉक्टर फ्रेंड सांगतात की आम्ही जेव्हा पोट उघडतो तेव्हा ती किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन तेच असतं, त्याच्यात काही वेगळेपणा नसतो की ह्याचं वेगळं ह्याचं वेगळं. त्यामुळे त्या आणि ज्या वातावरणात ज्या घरात मी लहानाची मोठी झाली तिथे जेंडर्स पण इश्यू नाही. म्हणजे ही महिला आहे म्हणून हे करेल, पुरुष हे करेल हे. आणि म्हणजे माझे वडील म्हणून नाही, माझे वडील जेंडर फोबिकच नाही आहेत. म्हणजे LGBTQचा पहिला एक वेगळं युनिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलं, तेव्हा ते होमोफोबिक पण नाही आहेत. सो मला असं वाटायचं की समाजात आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तर लोकप्रतिनिधी हे प्रत्येक स्टेक होल्डर जो आमचा आहे, जो मेल, फिमेल आणि आधी अदर्स म्हणायचे, ते अदर्समधून LGBTQ आहे. त्यामुळे हे सगळ्याचा विचार केला, आणि ज्या समाजात आपण फिरतो त्याच्यात जे बदल होतात त्याच्यावर आपण पण पॉलिसीला बदल आणले पाहिजेत, आणि पॉलिसी ही बदललीच पाहिजे. म्हणून ती आधी केलेली वाईट आहे असं नाही. म्हणजे क्राईमबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा 10-20 वर्षापूर्वी, जेव्हा 30 वर्षापूर्वी जेव्हा पवार साहेबांनी पहिल्यांदा महिला धोरण आणलं तेव्हा सोशल मीडिया नव्हता, त्याच्यामुळे क्राईमचा जो व्हर्टिकल होता त्याच्यात हे जे ट्रोलिंग कॉमेंट्स होत्या किंवा ह्याच्याबद्दल काही टेक्नॉलॉजीच नव्हती. आता तो किती मोठा इश्यू झालेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट होते की क्राईम अगेन्स्ट विमेनमध्ये फक्त कौटुंबिक हिंसाचार राहत नाही, त्याच्यात हाही सोशल मीडियाचा आता येतो.
पॉलिसी हॅज टू कीप चेंजिंग. दर 5-10 वर्षांनी प्रत्येक पॉलिसी ही रिव्हिजिट केलीच पाहिजे आपण. कारण का तंत्रज्ञान आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवढा मोठा बदल आपल्या आयुष्यात घडणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण एक सरकार म्हणून, आपण एक देश म्हणून, आपण एक पॉलिसी मेकर म्हणून आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आधीपासून असलं पाहिजे. पण मग तुम्हाला ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काही सुचतं? कारण आता सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने हा प्रश्न विचारतो. कुठल्या तरी फार वेगळ्या टोकाला जाईल अशी भीती आहे. नाही, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत. तुमचं सरकार 300चं तिकडे होतं, इथे 200चं होतं. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी लागेल. 50% का नाही इथून तुम्ही प्रपोजल पाठवलं, चर्चा करून जे पाठवलं त्याची अंमलबजावणी का नाही झाली? अर्जुन मुंडाजी अतिशय चांगले आहेत, सुसंस्कृत आहेत, पण आमच्या पत्रात काय नाही पाडलं नाही. नुसतं चांगलं असून आम्हाला काय उपयोग? त्यांनी किती बिलं आणली अशी त्यांच्या डिपार्टमेंटने. मी त्यांना नेहमी सांगायचे तुम्ही एक एक जातीचं बिल आणू नका, या देशाचं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल करा आणि सगळ्या समाजांचे जे प्रश्न आहेत बसू, 2 नाही 3 दिवस एका बिलावर बसू, चर्चा घडू आणि मार्ग काढू. नाही तर प्रत्येक इलेक्शनला भारतीय जनता पक्ष एक कमिटमेंट करतं, पुढे काय होतं? आणि त्याच्यातून दुर्दैव असं होतं की समाजामध्ये जे अंतर आज व्हायला लागलं. मी हाच प्रश्न विचारणार होतो. ही फार भीतीदायक स्थिती. हे पाप हे भारतीय जनता पक्षाचं आहे. मी क्लिअरली, कारण काय स्टरिंग द पॉट कोण करतं? ते करतात. आम्ही इतके वर्ष सत्तेत होतो, आमचा 70 वर्षाचा हिशोब जेव्हा हे काढतात, कधी आम्ही अशा गोष्टी केल्या होतो? आम्ही समाजांना एकत्र नेऊन पुढे न्यायचं सातत्याने काम हे आम्ही सत्तेत असताना केलेलं आहे. हे कधीपासून सुरू झालं? लेट्स गो बाय. आणि मी कधी आरोप करत नाही. माझं म्हणणं आहे डेटा वाईज आपण बोलूया. डेटा काढा. हे आरक्षणामध्ये जी अंतर आली हे सरकारमध्ये आल्यापासून हे आलेले. तुम्ही डेटा काढून बघा सगळं, ज्या टोकाच्या भूमिका घेतल्या जातात किंवा लक्ष न देणं. म्हणजे आता एखादा माणूस जर आंदोलनात बसला असेल तर तुमची नैतिक जबाबदारी नाही का त्याला पटकन जाऊन म्हणे ते टोकाचं होईस्तोवर तुम्ही का हे सरकार थांबतं? कुणाचंही आरक्षण असू दे, कुणाचाही दुधाचा विषय असू दे, शेतकऱ्याचा असू दे, हे सरकार दुर्लक्षच करतं प्रत्येकाला, प्रत्येक स्टेक होल्डरला. आणि तुम्ही जर सत्ता विकासासाठी आलाय तर कुणाचा विकास करताय तुम्ही? पण एंड ऑफ द डे सगळं इलेक्शनमध्ये त्यांच्या उलट गेलं असं नाही वाटत तुम्हाला? कारण मनोज जरांगे यांचं आंदोलन अल्टिमेटली महाविकास आघाडीला बेनिफिशियरी ठरलं. आपण मान्य करो किंवा न करो, दॅट्स द फॅक्ट. असंही म्हटलं जातं की मराठा, मुस्लिम आणि दलित हे एकत्रित झाले आणि ते सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेले. फॅक्च्युअली पण ते दिसतंय, आकडेवारीत पण दिसतंय. महिला पण गेल्या. मग हे महागाईच्या मुद्द्यावर महिला पण गेल्या. नुसत्या महागाई नाही, महिलांवरचे अत्याचार तुम्ही बघा. आता पुण्यासारख्या ठिकाणी पॉर्शची केस होते. माझी खरंच म्हणजे मी देवेंद्रजींना टीव्हीवर आवाहन केलं ओपनली की जेव्हा त्या काय त्यांचं नाव ते ललित पाटील मला वाटतं ड्रग्जवाला ती जेव्हा केस झाली तेव्हा मी त्यांना म्हणलं होतं की आपण सगळे राजकीय मतभेद ड्रग्जसाठी बाजूला ठेवूया. तुम्ही लीड करा, आम्ही तुमच्या बरोबर उभं राहू, पण ड्रग्जसाठी हद्दपार करू सगळे मिळून. काय झालं पुढे त्या केसचं? अंडर द कार्पेट. आता या पोर्शच्या केसचं नक्की काय झालं? किती झालंय त्या पोर्शच्या केसचं? ते तुम्ही सगळ्यांनी लावून धरलं, जरा आपल्या दंगेकरजींनी लावून धरलं, पुढे पुढे गेलं. आता नंतर त्या इलेक्शनमध्ये थोडंसं थंड, पण तरी त्यातल्या त्यात म्हणजे मीडियाचे आपण आभार मानलेत की ते पण त्याला एवढी स्पेस देत आहे. आणि स्पेस द्यायचा विषय नाही, दोन गंभीरच तेवढ्या गोष्टी घडल्या. आणि मला असं वाटतं की एक वर्दीची भीती, आदरोक्तक भीती असली पाहिजे. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो आम्हाला पोलिसांची आदरोक्तक भीती असते, डोंट मेस विथ देम. असं एक होतं की अरे तो युनिफॉर्म मध्ये माणूस, ती भीती नाही राहिली. का नाही राहिली? आणि आता तर टेक्नॉलॉजी इतकी आहे, सगळीकडे कॅमेरे आहेत, तरी तुम्हाला भीती नाही वाटत आणि तुम्ही सिस्टम चालवू शकता असं तुम्हाला वाटतं. हे किती दुर्दैव आहे. 48 जागांचं वाटप करणं तुलनेनं सोपं होतं, 288चं वाटप करणं अवघड. That's what alliance is all about. That's what leadership is all about. म्हणून मी म्हणलं leadership is a process. It is not a permanent job. पण मग अधूनमधून ते 96-96चे जे काही आकडे येत राहतात आता ते टीव्हीवर येतात. असं काही तुमच्यात चर्चा नाही? कुठे चर्चा म्हणजे नंबर्स मध्ये अजून कोणी बसलेलंच नाहीये. पण कसं होतं, कोणतरी उत्सुक कार्यकर्ता असतो, तो काहीतरी बोलतो, मग त्याची एक मोठी हेडलाईन होते. आणि माझं म्हणणं कार्यकर्त्याने का बोलू नये? तो त्याची सीट बघतोय, काय त्याच्यात गैर? म्हणून काय लगेच सगळे तलवार काढून बसलेले नाहीये तिकडे. तेवढी वैचारिक प्रगल्भता कुठल्याही नात्यात जिथे जबाबदारी असते. आणि कसं आहे, हे इलेक्शन आता आमचं नाही आहे, आमच्या कार्यकर्त्या, सहकार्या, पदाधिकारी, नेत्यांचं इलेक्शन आहे, सगळ्याच पक्षात. इतकं पण स्वार्थी आपण होऊ शकत नाही ना की आता माझं झालं, चला चला आता तुमचं तुम्ही. असं नाही. आता ज्या पद्धतीने लोक आमच्यावर ह्या वेगळ्या काळात उभे राहिलेले आहेत,
म्हणजे सोसायटीपासून लोकसभेपर्यंत, ग्रामपंचायत टू लोकसभा, प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार. आम्ही आता कारखाना लढणार, बँक लढणार, सोसायटी लढणार, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन, नगरपालिका, एव्हरीथिंग. पण मग ही संधी आहे, कारण तुम्हाला एकदा मी बोललो होतो, आपली अशी चर्चा झाली होती की राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासाठी ही सुवर्ण संधी आहे. एक वेगळ्या प्रकारचा पक्ष ज्याच्यामध्ये इंटेलेक्च्युअल क्लास पण असेल, जे तुम्ही झोलेवाला वगैरे म्हणून तुमच्यावरती टीका करतात असले काही असे काही लोक तुमच्यावर असतील, आणि ऑब्व्हियसली निवडणुका जिंकण्यासाठीच्या ज्या काही गोष्टी करायच्या असतील ती सो आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासमोर असं काही विजन आहे का की राष्ट्रवादी काँग्रेसला ही ती संधी आहे की ज्या काही जागा मिळतील तिथे एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग आपण करूया, आणि तो कसा असेल? तो सगळ्यांनाच आहे ती संधी. म्हणजे आम्हालाही आहे, उद्धवजींना पण आहे, काँग्रेसला पण आहे, म्हणजे आमच्या अलायन्सलाच आहे. तुमच्या मर्यादेत आमच्या तिघांबरोबर आहे. कारण का आमचे खूपशे लोक, म्हणजे आता मी जेव्हा, मला आठवतं आम्ही एक असताना, मी अजित पवार फायनान्स मिनिस्टर होते तेव्हा, त्यांचा बजेट ऐकायला मी गेले होते. आणि मी बजेट ऐकताना मी लॉबीमध्ये बसले होते आणि मी म्हटलं अरे हा पण आपलाच होता, अरे हा तर काँग्रेस आला. म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाचे कमी आणि आमचेच जास्त होते. तुम्ही म्हणालात पण ते. हो, त्याच्यामुळे मला असं वाटलं की कल्चरल शिफ्ट, आणि प्रत्येक पक्षाचं एक स्वतःचं एक कल्चर असतं ज्याच्यात आपण लहानाचे मोठे होतो. ती एक आयडिओलॉजी तुम्ही म्हणा नाही म्हणा, पण त्याच्यात एक क्लॅरिटी पण येणं. म्हणजे मी पक्षामध्ये एक आयडिओलॉजीची कम्प्लीट क्लॅरिटी असणं, ज्याच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेतली जशी ती थिन लाईन आहे तशी कम्प्लीट, म्हणजे आर यू राईट विंग, आर यू लेफ्ट विंग, आर यू सेंटर ऑफ लेफ्ट, ह्याच्यात कम्प्लीट क्लॅरिटी पुढच्या पिढीमध्ये अनेक वेळा मला ग्रे वाटते. तर तो एक काडरचा क्लॅरिटी ऑफ आयडिओलॉजीचा जो उपक्रम आहे, म्हणजे काँग्रेसला तुम्ही किती नावं ठेवा, पण मला आठवतंय की माझे वडील त्या गोष्टी अनेक वेळा सांगतात, किंवा चव्हाण साहेबांच्या सगळ्या पुस्तकांमध्ये, की 3-3 दिवसाची जी शिबिरं व्हायची, मोबाईल नव्हता, थँक गॉड फॉर दॅट, आणि त्याच्यामुळे 3-3 दिवस महाबळेश्वरला जाऊन सगळे नेते पण मांडी घालून बसायचे आणि एवढी चर्चा त्याची व्हायची. ती आयडिओलॉजी त्या पिढीमध्ये जी सॉलिड झाली, ती त्याच्या मागे ते शिबिरं होती, जी आता म्हणजे शिबिर घेतलं की दुपारी सगळे गायब होतात, किंवा शिबिर समोर चालू आणि सगळे मुख्य भाषण झाली खाली हे करत राहिलं. त्याच्यामुळे ते जे कल्चर आहे ना, ते परत संघटनेत आणणं ही आमच्यासाठी गरज आहे. आणि स्पेशली आता आमचं जे स्टुडंट विंग असेल, युथ विंग असेल, त्यांच्यावर ही जबाबदारी असेल की ती जी नवीन पिढी, म्हणजे आमची कदाचित शेवटची पिढी असेल ज्याला हा पूर्ण एक्सपोजर झाला. आजची 30, 20, 18 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्यात ही कम्प्लीट क्लॅरिटी आहे का? कारण का मला कधी कधी वाटतं ती पिढी खूप कॅज्युअल आहे. अनेक वेळा मला ती कॅज्युअल, काही महत्त्वाच्या विषयावरती त्यांचे खूप स्ट्रॉंग मत असतात, खूप स्ट्रॉंग, म्हणजे असं वाटतं अरे बापरे, म्हणजे आपण विचार पण केलेला नव्हता इतकी स्ट्रॉंगली ती, आणि इंटरनॅशनल विषयावरती तर खूप स्ट्रॉंगली अवेअरनेस ना, पॉवर ऑफ द मोबाईल, त्याच्यामुळे त्यांना इतकं ते स्ट्रॉंग त्यांची ती मतं असतात. पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, कारण का त्यांच्याकडूनही एक फीडबॅक येतो, कारण का त्या बदलत्या जगातले आता पुढच्या 25-50 वर्षाची जी पॉलिसीज आम्ही करू, तर त्यांचा डायरेक्ट लाईक नीट एक्झाम, नीटची परीक्षा, आपल्याला आपली मुलं त्याच्यात भरडली नाही आहेत आता म्हणून जातं, पण एखाद्या पालकाला KGची ऍडमिशनसाठी किती अस्वस्थता, हे पालक म्हणून मी भोगले. म्हणजे आपल्या मुलांची जेव्हा वेळ येते तेव्हा एवढी अस्वस्थता, नीटची एक्झाम तुम्ही इतकी कॅज्युअली घेता, त्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आई वडील आणि एका भारतीय साधारण आपल्यासारख्या मराठी किंवा सुसंस्कृत घरांमध्ये मी बघते शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं, आणि त्या महत्वाच्या मध्ये मग ती 12वीची परीक्षा असेल, अरे टीव्ही बघायचा नाही, अरे मग तेवढंच, आता सिनेमा नाही, 3 दिवस प्रिलिम नंतर आता सिनेमा नाही, तो सिनेमा नंतर बघू. पण हे कल्चरल आहे म्हणजे माझ्याही लहानपणी होतं, माझ्याही मुलांच्या केसमध्ये आम्ही तसंच वागलो पालक म्हणून. योग्य अयोग्य माहिती नाही, पण ते कल्चरल होत राहतं तसं. त्याच्यामुळे नीटची परीक्षा ही एवढी मोठी त्या मुलाच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहेच, त्याच्यात तुम्ही इतके हलगर्जीपणा करता. आता सुप्रीम कोर्ट पण रोज काही ना काहीतरी त्याच्याबद्दल विचारत वाईट एका गोष्टीचं, इथे एवढं तत्वज्ञान तुम्ही रोज आम्हाला ते शिकवत असतात केंद्र सरकार, मग या बेसिक गोष्टींमध्ये तुम्ही कसे फेल होता? आणि तंत्रज्ञान आहे ना, तलाठीच्या परीक्षेमध्ये सारखी कसे पेपर फुटतात, मग होतं तेच बरं होतं ना, ती पेपर फुटत नव्हते. आता हेच म्हणजे जेव्हा ऍक्च्युअली टेक्नॉलॉजी वाईज आपण किती त्याला सिक्युअर करू शकतो, एवढं तंत्रज्ञान असताना सरकार का आपल्याला फेल करतं? मग आउटसोर्स करण्यापेक्षा मग आधी सरकार चालवत होते ते जास्त योग्य होतं. इट्स व्हेरी फ्रस्ट्रेटिंग. म्हणजे आम्ही सरकारमध्ये असतो ना, तरी माझं हेच मत आहे की काही गोष्टी या सॅक्रोसॅन्ट, त्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. मी हा प्रश्न अजित पवार व्यक्ती म्हणून विचारत नाही, अजित पवार पॉलिटिशियन म्हणून विचारतोय. ऑर्गनायझर ज्या वेळेला त्यांच्याबद्दल मत व्यक्त करतं त्यावेळेला ते भाजप अंतर्गत पण काहीतरी घडामोडी घडतात असं म्हटलं जातं. हाऊ डू यू सी ऑर्गनायझरची कमेंट? कारण ज्या पद्धतीने नड्डाजी
RSS बद्दल बोलले की हो, नड्डाजी आम्हाला गरज नाही RSS. आम्हाला RSS ची गरज नाही. म्हणजे मी ते ऍक्च्युली परत वाचलं, कारण का मला विश्वास नाही, कारण का नड्डाजींना मी खूप जवळून ओळखते, आम्ही काम केलंय पार्लमेंटमध्ये मंत्री म्हणून, आणि नड्डाजी खूप सुसंस्कृत माणूस आहे. त्यामुळे नड्डाजी असं कसं बोलले की मग मी म्हणलं की हे नड्डाजी नाही होऊ शकत, त्याच्या मागे कोणीतरी नड्डाजींना सांगितलं असेल बोलायला. असं बोला. हो, खरं ना, नड्डाजींची पर्सनॅलिटी नाही ती. त्यामुळे नड्डाजी म्हणले आम्हाला RSS ची गरज नाही. माय गॉड, मलाही असं वाटलं की असं कसं, तुम्हाला कोणाची गरज नसली तरी आपण असं बोलत नाही लोकांच्या अंगावर की मला तुझी गरज नाही. पण मग ऑर्गनायझर मध्ये तो लेख पण विशिष्ट हेतू ठेवून डोळ्यासमोर लिहिला गेला. त्याच्यामुळे RSS आणि भारतीय जनता पक्ष आज किती जवळ आहेत किंवा काय त्यांचं नातं आहे ह्याच्यावर मी नाही बोलू शकत, कारण का मला खरंच माहिती नाही. आणि नड्डाजींनी तो मिठाचा खडा टाकला माझ्यासाठी तरी, कारण का मी तिरायते, आय एम एन आउटसाइडर इन दॅट रिलेशनशिप. त्यामुळे मी लांबून जेव्हा नड्डाजी बोलले आणि ऐन इलेक्शनमध्ये बोलले, का तुम्ही ज्यांचे म्हणजे RSSच्या सगळ्याच गोष्टी मला पटत नाही, पण प्रत्येक संस्थेमध्ये मी जसं म्हणलं गव्हर्नन्सेस कंटिन्युटी, RSSचेही अनेक चांगल्या गोष्टी त्यांची टीम काम करते हेही आपण मान्य केलं पाहिजे. सगळ्याच गोष्टी त्यांच्यातल्या वाईट नाहीत. त्यामुळे आणि तुमची ती पेरेंट बॉडी, सिस्टर बॉडी काही म्हणा, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचं आणि RSSचं एक नातं आहे. ज्या नात्यातला एक घटक म्हणतो मला तुझी गरज नाही, याचा अर्थ आपण आउटसाईड, मी तिथली आउटसाइडर आहे, मी लांबून बघते ते. पण ते काय दिसतं तुम्हाला लांबून बघताना? कदाचित त्यांना नसेल गरज, त्याच्याशिवाय कसं असं कोण म्हणेल. आणि नड्डाजी म्हणतात ना, असं कोण एखादा चुन्नू मुन्नू कोण म्हणत नाही ना. नड्डाजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दिसतात. पण मग आता अजित पवार यांची गरज नसेल, पॉलिटिशियन अजित पवार आणि त्यांच्या पक्षाची गरज नसेल, तर मग पॉलिटिशियन अजित पवार आणि त्यांच्या पक्षाचं काय होईल ते मला नाही माहिती, तो त्यांचा प्रश्न, कारण का त्यांनी एक निर्णय घेतलाय. पण भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसा वागतो हे मी खूप जवळून दिल्लीत पाहिलं. त्याच्यामुळे मला आश्चर्य नाही, त्यांची एक पद्धत आहे वागायची, आणि त्यांच्या कुठला मित्रपक्ष त्यांच्यावर राहिला. मी हा शब्द घालत नाही, पण यूज अँड थ्रो आहे असं मी कशाला म्हणतो. त्यांची प्रत्येकाची स्टाईल असते कामाची, योग्य अयोग्य, यूज थ्रो, कशाला आपण कुणाबद्दल काय बोलायचं. पण माझं म्हणणं आहे की ते एक त्यांची वागायची पद्धत आहे जी जवळून मी पाहिलेली. आणि अनेक त्यांचे मित्रपक्ष, म्हणजे आज एक तर आमचे आल्याचे, म्हणजे उद्धवजींचा अनुभव फार जवळून पाहिलाय, शिरोमणी अकाली दल किंवा फारुख अब्दुल्ला साहेबांचा अनेक मोठी यादीच आहे ती, 18-19 पक्षांची यादी. त्याच्यामुळे त्या सगळ्यांना मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळा एकत्र पाहिलेले आहे. मंत्रीपद त्यांनी त्यांच्यावर भोगली आहेत. नंतर त्यांच्या झालेल्या जगनमोहन रेड्डी, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी ते नातं तोडलं, मलाही आश्चर्य वाटलं, कारण का जगनमोहन रेड्डींचं त्यांचं फार. पण मग याचा अर्थ असा की अनेक अर्थाने अजित पवारांचे अनेक निर्णय चुकलेत. तुम्हाला सांगू, आता कोण ठरवणार यशाचं मोजमापन, कोण करणार ते? प्रत्येक जण आपल्या पद्धतीने करत असताना योग्य अयोग्य कोण ठरवणार? आपण ठरवायचं असतं, लोक कसं ठरवणार? त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं यश अपयश, म्हणजे मी एक खूप सिंपल उदाहरण देते आणि खूप घिसापिटा मी ते उदाहरण दिलेलं अनेक वेळा दिलेलं आहे मी, की सलमान खान वर्सेस नसरुद्दीन शाह. सलमान खान 300 कोटी कमवतात, नसरुद्दीन शाह ऑलवेज गेट्स द नॅशनल अवॉर्ड. करेक्ट. आणि सलमान खानचे पिक्चर 300 कोटी कमवतात, जे नसरुद्दीन शाह कधीच करू शकत नाही. पण इट्स अ डिफरंट जॉनरा. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपलं करिअर, आपलं कुठे न्यायचं हा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो. आणि ते योग्य अयोग्य, आय थिंक समय सबसे ज्यादा ताकद समय में है, कारण ओनली टाइम टेल्स. पवार साहेब म्हणतात की 4 महिन्यात आपली सत्ता येईल, हा विश्वास आहे त्यांना. छगन भुजबळ साहेबांचं काय चाललंय आता? याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनाच विचारायला, त्यांना नुसतं नाही, मला असं वाटतं ABP माझ्याला विचारायला पाहिजे. नाही, मी उद्धव ठाकरेंना पण विचारणार आहे. आधीमधून चर्चा केली. गंमत अशी वाटली, म्हणजे तुमच्या जे चॅनल वेगळं असलं तरी गंमत मला वाटली. त्यांची हेडलाईन अशी होती का ABP माझ्यावर, म्हणून मी त्याचा उल्लेख करते गंमत, की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे पण मी अजित पवार बरोबर नाहीये. त्याचा अर्थ मलाही कळला नाही. ते शरद पवारांकडे येऊ इच्छित असतील, हे खरंच मला माहिती नाही, पण मला खूप गंमत वाटली त्या हेडलाईनची. पण असं जर झालं, हे पुन्हा जरतरचे प्रश्न आहेत, तुम्ही अनेक वेळा त्याची क्लॅरिटी दिली, काही लोक यायला परत इच्छुक असतील तर? मला असं वाटतं तो निर्णय आदरणीय पवारसाहेब परवा त्याच्यावर सविस्तर बोललेले आहेत. त्याच्यामुळे परत त्याच्यात जाऊन मला उपयोग नाही. आणि मी अनेक वेळा ही गोष्ट सांगते जी मला आता प्रकर्षाने जाणवते, की आणि ह्या टेस्टिंग टाईममध्ये आधी आपल्याला सगळ्यांना वाटतं आपण सगळेच इंडिस्पेन्सिबल आहोत, नोबडी इज इंडिस्पेन्सिबल इन दिस वर्ल्ड. पोरं जगतात आईशिवाय, जगतात की नाही. त्याच्यामुळे आपल्याला जी आपल्याबद्दल एक खोटं समजतं की माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही, पहिली त्याच्यावर फुली.
नो हे मी मला तेच सांगते की म्हणजे फुले it's an मारा. interest आहे. मी हे स्वतः मी ऑर्गनायझेशन मध्ये पण हे परवा बोलली कोणाला बाबा सोचलो होतो मी हे बात. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्वाची गोष्ट की इस देश में टॅलेंट की कमी नाही ह्या देशात प्रचंड टॅलेंट आहे. तो तुम्ही पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण बोलला. खरंच आहे देर इज नो डाऊट. त्या लोकांना घेऊन पुन्हा तेच प्रयोग करण्यापेक्षा नव्या टॅलेंटला संधी. नाही जिथे आता जर नवीन टॅलेंट उभा राहिलेला आहे आणि संघर्षाच्या काळात तो उभा राहिलाय तर त्यांना संधी दिली पाहिजे. द्यायलाच पाहिजे ना. असं असं तुम्ही अन्याय कसा करणार कोणाला? त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय कोण कसं काय येईल नाही हे वक्ती अगदी शेवटचे 3 प्रश्न. श्री रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या दरम्यान काही मतभेद आहेत का? मतभेद हे बघा एका ऑर्गनायझेशनमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना. असं होऊ शकत नाही ना शटर डाऊन. आणि मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपलं मत मांडलं पाहिजे. हा मताची मी आहे. पण ते खुल्या प्लॅटफॉर्मवरती न खुल्या मांडता प्लॅटफॉर्माचं एखाद्या वेळेस एखादा कमी जास्त बोलला असेल प्लॅटफॉर्ममध्ये ते एक वय असतं प्रत्येकाचं किंवा प्रत्येकाची एक स्टाईल असते आणि एका संघटनेमध्ये खूप पर्सनॅलिटीज असतात आणि आमचा म्हणजे कदाचित व्यवसाय हा चुकीचा शब्द असेल पण आमचं काम हे लोकांचंच आहे. त्याच्यामुळे सगळ्या पर्सनॅलिटीज सगळे काय म्हणजे एका डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही संघटनेत फक्त आमच्यात नाही ह्याच्यात कुठेतरी चर्चा झाली म्हणजे वाद नाही हो. घरात चर्चा झाली म्हणून आपण लगेच काय म्हणतो भांडण नाही. चर्चा तर झालीच पाहिजे. कोणाच्या काही सूचना असतात घ्यायच्या आपण पण प्रत्येकाची आणि मांडायची पद्धत. आता सगळ्यांना वाटतं मी ओव्हर डिप्लोमॅटिक आहे. आता चांगलं काही लोकांना ते आवडत नाही. तुमच्या उत्तरात ना तसं काही जण त्याचं इंटरप्रिटेशन करतात. हो आता म्हणजे आणि लोकांना असं वाटतं मी खूप डिप्लोमॅटिक आहे. ती माझी बोलायची पद्धतच आहे कारण का मी लोकांची कसं बोलते जसं माझ्याशी बोललेलं मला आवडेल. पण तो आता माझा स्वभाव गुण आहे का दुर्गुण आहे हे काळच ठरवेल. पण मग त्यांनी मला जनरल सेक्रेटरी व्हायचं असं जाहीरपणे म्हणणार श्री रोहित पवार यांनी याबद्दल कारण ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये पण बदल व्हायला असं. माझं म्हणणं आहे की एखाद्याची इच्छा असेल तर ती त्यांनी मांडायला काय आता Nothing wrong. निर्णय ऑर्गनायझेशन घेईल ना इव्हेंच्युअली. आता एनिवे एव्हरीबडी इज इन इलेक्शन मोड. आता राहिले किती दिवस हो. ऑक्टोबरमध्ये मतदान होईल मला असं वाटतं. मोठा धरूया दिवाळीच्या आधी. त्याच्या आधी आचारसंहिता सप्टेंबरमध्ये लागेल. वी आर ऑलरेडी इन जून जुलै आणि ऑगस्ट. सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागणार. 2च महिने राहिले आणि तोपर्यंत आता काम तर म्हणजे एवढं नाही एवढं आहे. पण मग ऑर्गनायझेशनमध्ये चेंजेस एक्सपेक्ट करायची की जसं जयंत पाटील साहेब म्हणाले की मी तर आता प्रदेशाध्यक्ष नोव्हेंबरपर्यंत आहेच. ऑब्व्हियसली तो तर काही चेंज होणार नाही. पोस्ट इलेक्शन चेंज होतील की मध्ये काही चेंजेस? काळच ठरवेलो कारण हे बघा एकतर राजकीय पक्षासाठी सगळ्यात मोठं काय असतं इलेक्शन. इट्स द बिगेस्ट हाय फॉर एनी ऑर्गनायझेशन. त्यामुळे आता इलेक्शन ऑर्गनायझेशन सगळेच आता व्यस्त होणार. आणि आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की मॅनिफेस्टो एक कॉमन मॅनिफेस्टो आमची सीट अरेंजमेंट आणि लोकांपर्यंत जाणं प्रत्येक कॅन्डिडेट लावून मी 7 महिने म्हणजे जवळपास हा पक्षाच्या फुटीनंतर जेवढी मी दिल्लीला गेले ते फक्त कोर्ट केससाठी जायचे. म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही तर इलेक्शन कमिशन नाही तर मतदारसंघ ना. कारण का मला मतदारसंघ इतका माझा इंटर डिपेंडंट होता आणि माझे सगळेच यंत्रणा गेली होती. म्हणजे आमदारी गेले होते माझे बँक कारखाना सगळेच सहकारी पदाधिकारी गेले. त्यामुळे मला तर जवळपास शून्यातून विश्व उभं करायचं होतं. आणि अशा ही केस फक्त माझीच नाही आहे प्रत्येकाचीच असणार आहे ना. कारण का यंत्रणा सरकार सगळं आहे तिथेच आहे. हे यश हे लोकांचा आमच्यावरचं प्रेम आणि विश्वास आहे. त्याच्यामुळे जबाबदारी आमची आणि वाढलेली. सो वी हॅव टू डिलिव्हर सुपिरियर रिझल्ट्स. आणि मी सांगते ना तुम्हाला हे यश आल्यापासून मला तर असं झालंय की बापरे. तुम्ही 2-3 वेळा म्हणाल की ही आता एक्स्ट्रा जबाबदारी आहे. आता मी जर हेडलाईनसाठी 2 प्रश्न विचारतो. सुनीत्रा पवार यांना फॉर हेडलाईन सुनीत्रा पवार यांना मंत्रिपद मिळू शकतं त्यांना का खासदार केलं गेलं असावं? ह्या प्रश्नाचं मी कसं उत्तर तो अजित पवारांचा निर्णय म्हणजे You don't want to comment or you just no how would I know? too much No, it's first of all it's not my business. दुसरे के घर में क्यों झाकू. आणि एखादा निर्णय जर त्यांच्या संघटनेने घेतला असेल त्याच्यात माझा काहीच रोल नाही तर मी का त्याच्यावर बोलावं कारण का मला माहितीच नाही ना. पण हे इमॅच्युअर राजकारण अशाही पद्धतीची चर्चा आहे. तर लोक तो कहेंगे. योगेंद्र पवार यांना संधी मिळेल का असंही कुणी अजूनमधून मिळतं? इट्स अगेन व्हेरी इमॅच्युअर क्वेश्चन. इट्स टू अर्ली टू से. कारण योगेंद्र पवार गेले
3-4 वर्ष म्हणजे हा निर्णय संघटनेचा असेल. मी काय इथे एकटी बसून आता माझ्या द्यायचं लगेच तिकीट द्यायचं वगैरे असं अमोल दौता म्हणजे आमची एक स्क्रीनिंग कमिटी आहे. स्क्रीनिंग कमिटी सर्व्हेज करते. देयर इज अ प्रोसेस दॅट हॅज टू बी फॉलोड. आणि युगेन गेले 3-4 वर्ष बारामतीत आणि काम करतोय का तर काम करतोय. मुलगा कष्टाळू आहे का तो आहे. नम्र आहे का तर आहे. चांगलं काम आत्तापर्यंत करून दाखवलं आहे तर दाखवलं आहे. आता इलेक्शन लढेल का नाही हे पुढच्या महिन्याभरात कळेल. आणि रोहित पाटील तर ठरलंच आहे ना तिकडेच. हो हो. वहिनी मला नाही वाटत यावेळेस लढतील. मागच्याच वेळेस वहिनी म्हणल्या होत्या की रोहित 25 वर्षाचा झाला की वहिनींची इच्छा आहे. वहिनींचा जो निर्णय असेल तो पक्षाचा असेल. वहिनी जर म्हणल्या स्वतः लढायचं तर वहिनी लढणार. वहिनी म्हणल्या रोहित पाटील लढणार तर रोहित पाटील. तो निर्णय आबांच्या घरातला निर्णय हा वहिनी घेणार आमच्यासाठी. थँक्यू सो मच.